राम राम मंडळी, नमस्कार. मी विक्रांत, व्हीपी ब्लॉग्स चॅनल तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल. काही दिवसापूर्वी मान्यश्री मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून अमर उपोषणाला बसले आहे. आंतरवाली सराटीमधनं त्यांनी स्वतः अमर उपोषण चालू केले. आता त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. आज त्यांचं तब्येत छान ठीक नाही. त्यांना काल उपचारासाठी हॉस्पिटल नेलं होतं. उपचारासाठी हॉस्पिटल नेल्यानंतरनं काही लोकांनी, आता हे माहीत नाही कुणी केलं, त्यांचा मंडप काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. तर ह्या गोष्टी करण्यात आल्या. तर मला तुम्हाला सरकारला एक सांगायचं आहे की ह्या गोष्टी तुम्ही करू नका. अवघेले काही दिवस जो महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देऊ इच्छितो असा मराठा संघर्ष योद्धा आज लढत आहे न मरत आहे. आज त्या व्यक्तीसाठी तुम्ही एवढी धावपळ करून तुम्ही ते मंडप काढण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही तिथल्या सगळ्या गोष्टी बिघडवण्याचा प्रयत्न करताय. जी लोक आज त्यांच्या बाजूने आहेत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करताय, त्यांना मारण्याचा प्रयत्न करताय. असं करू नका. अवघेले काही दिवस जो माणूस स्वतःच्या घरापासून लांब आहे, आईवडिलांपासून आपल्या लांब आहे ना, त्याने आज अन्नाचा घास खाल्ला आहे. आज या व्यक्तीसाठी, हा व्यक्ती आज कुणासाठी करतोय? हा महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजासाठी करतोय. आज हात जोडून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आज मराठा संघर्ष योद्धा जे मान्यश्री मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने उभा राहावा, ताकदीने उभा राहावा. आज त्यांना आपली गरज आहे. आज जर तुम्ही उभा नाही राहिला तर मित्रांनो, आपल्याला तर आरक्षण तर मिळणारच नाही आणि माहीत नाही पुढं आपलं काय होणार. आणि ते आरक्षण जर आपल्याला जर नसेल तर आपल्याला काही किंमत राहणार नाही. आरक्षण असेल तर आपली मुलं स्कूलला चांगल्या जातील, जॉब चांगला लागेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. काही दिवस आपल्याला आरक्षण नाही म्हणून हा वाद पेटला आहे. आज मराठा क्रांती मोर्चाने भरपूर प्रयत्न केले. त्यानंतर मान्यश्री मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या समोर आले. आज त्यांनी एक मराठा संघर्ष योद्धा म्हणून आज ते काम करत आहे. आज ह्या आरक्षणमध्ये ते लढत आहेत. आज त्यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे की काही घडू शकतं. त्यामुळे सर्वांनी येत्या काही दिवसामध्ये मान्यश्री मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहा. मित्रांनो, मीडियाच्या माध्यमातून म्हणाय गेलं तर मला एकाने कमेंट केली की तुम्ही मान्यश्री मनोज जरांगे पाटील यांचा DP चेंज करा, नाहीतर तुम्ही त्यांचा नाच सोडून द्या. तर तुमचे व्हिडिओ कोण बघणार? तुमचा वॉच टाईम कसा वाढेल? मी त्यांना एक उत्तर दिलं. मला उत्तर वेगळ्या पद्धतीने द्यायचं होतं, पण आपल्याला काही वाद करायचा नाही की तुला हा बोलण्याचा अधिकार तुला नाही आहे. हा आमचा फॅमिली चॅनल आहे, यामध्ये तो काही कमेंट करू शकत नाही. आणि जर तू काही जर कमेंट केली तर तू उद्या पुढे जे काय होईल त्याला सामोरं तुला जावं लागेल. त्यामुळे मित्रांनो, मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी, सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज जो आज माझा व्हिडिओ बघत आहे, सर्वांनी आपला मान्यश्री मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने उभा राहावा. त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांना लढण्यासाठी, त्यांना बळ येण्यासाठी आपण त्यांच्या बाजूने उभं राहू. आता 2 मार्चला बारामतीमध्ये जो होणारा कार्यक्रम आहे तो आम्ही सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो की या कार्यक्रमाला जे कोण येणार आहेत त्यांनी प्लीज येऊ नये. तसं सांगितलेलं पण आहे. आज आम्ही मीडियाच्या माध्यमातून एक छोटीशी बैठक घेऊन आम्ही मीडियाला सांगितलं आहे, APB माझला, की जो 2 मार्चचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील व्यक्तींनी जाऊ नये. आपला जो मराठा संघर्ष योद्धा लढत आहे, आज जे सरकार त्यांचं आरक्षण दडपण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी कुणी या कार्यक्रमाला जाऊ नका. कारण उद्या आपला जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आरक्षण आहे. आरक्षण असेल तरच आपल्याला किंमत आहे, आरक्षण नसेल तर आपल्याला किंमत नाही. आणि एकच माणूस आपल्याला आरक्षण देऊ शकतो, ते म्हणजे मान्यश्री मनोज जरांगे पाटील. यांच्यामध्ये खूप बळ आहे, खूप संघर्ष करण्याची ताकद आहे. जसं श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली होती, तसंच मान्यश्री मनोज जरांगे पाटील यांनीही सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मीही देऊन टाकणारच आणि देणारच, माझं काय झालं तरी चालेल अशी शपथ त्यांनी घेतली आहे. काल त्यांना सांगितले मला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. आज जर त्यांचे निर्णय बघा,
आज त्यांचे वाक्य बघा, आज त्यांचे सगळ्या गोष्टी जर विचारात जर घेतल्या तर मित्रांनो असा मराठा संघर्ष परत योद्धा आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी सर्वांनी जसं होईल तसं मीडियाच्या माध्यमातून म्हणा, व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, स्टेटस ठेवा. फक्त माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचं जिकडं तिकडं फक्त भगवं वादळ दिसलं पाहिजे, जिकडे तिकडं हा फक्त मराठ्यांचा जल्लोष दिसला पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला महत्त्वाचं आहे आरक्षण. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं आहे. कोण म्हणते देत नाही आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा सरकारने मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांनी ज्या काय मागण्या केल्या आहेत त्या लवकर लवकर पूर्ण करा आणि आमच्या मराठा समाजाच्या पदरामध्ये आमचं आरक्षण देऊन टाका. मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला शांत राहिले म्हणून आम्ही शांत आहे. त्यांनी आम्हाला फक्त एक शब्द टाकावा. पुन्हा एकदा जसं मुंबईला आम्ही आलो होतो भगवं वादळ घेऊन, तसंच आम्ही पुन्हा एकदा या युद्धामध्ये सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज आम्ही उतरू, ही अशी आम्ही तुम्हाला सरकारला ग्वाही देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.